सोम्स. तर आपण बघितलं आहे प्रोकॅरियोटिक आणि क्युकॅरियोटिक सेल्समध्ये कुठे असतो लायझोझोम्स प्रेझेंट. सेल्समध्ये लायझोझोम्स प्रेझेंट असतो आणि त्याचं काम काय असते, जे अनवॉन्टेड डेड सेल्स आहे ते रिमूव्ह करायचं काम कोण करत असते, लायझोझोम्स. तर लायझोम इज डायजेस्टिव्ह अँड सोमाम इज बॉडी. जे डायजेस्टिव्ह बॉडी रिमूव्ह करायचं काम करत असते त्याला काय म्हटलं जाते, लायसोझोम. त्याला दुसरं नाव आहे सुसाइडल बॅग. The single layer membrane bound cytoplasmic organelle which contain lytic digestive enzymes for intracellular digestion is known as lysosomes. तर हे लायझोझोम्स काय असते, सिंगल मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनेली असते विच कंटेन लायटिक डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. लायटिक मीन्स डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असते लायझोझोम्समध्ये आणि त्याचं काम काय राहते, इंट्रासेल्युलर डायजेशन करायचं काम असते आणि त्यालाच काय म्हटलं जाते, लायझोझोम्स म्हटलं जाते. इट कॅन डिस्ट्रॉय द सेल इन विच इट इज प्रोड्यूस, हे ऑल्सो नोन ॲज सुसायडल बॅग. हे काय करते, डिस्ट्रॉईड करते सेल्सला आणि त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जाते, सुसायडल बॅग. इन प्रोकॅरियोट दे आर अब्सेंट ऑर डू नॉट हॅव वेल डिफाईन्ड मेम्ब्रेन सिस्टीम. प्रोकॅरियोटिक्समध्ये काय लायझोझोम्स अब्सेंट असते, म्हणजेच कुठे प्रेझेंट असतो तो युकॅरियोटिक्समध्ये, ऑर डू नॉट हॅव वेल डिफाईन्ड मेम्ब्रेन सिस्टीम. इन प्रोकॅरियोट दे आर अब्सेंट, हे लक्षात ठेवायचं. प्रोकॅरियोटिक्समध्ये काय असते, अब्सेंट असते, ऑर डू नॉट हॅव वेल डिफाईन मेम्ब्रेन सिस्टीम. आणि त्याच्यामध्ये काय नसते, वेल डिफाईन मेम्ब्रेन सिस्टीम राहत नाही प्रोकॅरियोटिक्समध्ये. देन प्रोकॅरियोटिक सिक्रेट एक्स्ट्रा सेल्युलर इन्झाईम्स. जे प्रोकॅरियोट्स राहते ते काय करते, सिक्रेट एक्स्ट्रा सेल्युलर इन्झाईम सिक्रेट करते. तर नॉमेनक्लेचर म्हणजेच कोणी डिस्कवर केलं आहे ते, द लायझोझोम नेम वॉज गिवन बाय क्रिस्टन डे डुवे 1955 बिकॉज इट कंटेन हायड्रोलिटिक इन्झाईम. जे लायझोझोम्स आहे ते त्यांनी याला नाव कोणी दिलं आहे, लायझोझोम, क्रिस्टन डे डुवे, बिकॉज इट कंटेन हायड्रोलिटिक इन्झाईम. Then origin, lysosomes may originate directly from the endoplasmic reticulum or from the Golgi membranes. जर लायझोझोम्स ओरिजिनेट झाला आहे डायरेक्टली फ्रॉम द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जो प्लाझ्मा मेम्ब्रेनला कनेक्ट राहतो, और फ्रॉम दी गोल्गी मेम्ब्रेन्स म्हणजेच गोल्गी बॉडीजपासनं. इट असोसिएटेड विथ वेसिकल विच हॅव अराईज बाय पिनोसायटोसिस और फॅगोसायटोसिस. हे असोसिएट झालं आहे विथ वेसिकल विच हॅव अराईज बाय पिनोसायटोसिस और फॅगोसायटोसिस. म्हणजे सायटोसिस म्हणजेच कशाचं, किल करायचं काम आहे, त्यापासून हे काय झालेले राहते, असोसिएट झालेले राहते. तर आपण बघू स्ट्रक्चर ऑफ लायझोझोम. तर इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं आहे काय आहे, सिंगल मेम्ब्रेन. इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे सिंगल मेम्ब्रेन म्हणजे एकच मेम्ब्रेन असते त्याला. तर इट इज सिंगल लेअर मेम्ब्रेन स्ट्रक्चर. द साईज ऑफ लायझोझोम रेंजेस फ्रॉम 0.2 मायक्रॉन टू 0.8 मायक्रॉन. तर साईज आहे लायझोझोमची 0.2 to 0.8 मायक्रॉन, बट मे बी 8 मायक्रॉन इन मॅमेलियन किडनी. तर मॅमेलियन किडनीमध्ये काय असते, 8 मायक्रॉन इन मॅमेलियन किडनी सेल्स अँड ल्युकोसाइट्स. लायझोझोम्स मे बी स्पेरिकल, रॉड लाईक और इरेग्युलर इन शेप. तर लायझोझोम्स काय असते, स्पेरिकल असते. ते डायग्राममध्ये दाखवलं आहे स्पेरिकल, रॉड लाईक और इरेग्युलर इन शेप म्हणजे वेगवेगळ्या शेपचे असतात. लायझोझोम इन्क्लुड्स द कॅव्हिटी फिल्ड विथ ग्रॅन्युल्स हॅव्हिंग हायड्रोलिटिक एन्झाईम्स. लायझोझोम्समध्ये कॅव्हिटी असते, ते कॅव्हिटीमध्ये काय असते, लायटिक एन्झाईम्स, त्यालाच काय म्हटलं जाते, हायड्रोलिटिक एन्झाईम्स. आणि ॲसिड फॉस्फेटेज म्हणजेच ते एन्झाईम्स आहे, ॲसिड फॉस्फेटेज. दे आर मोस्ट अबंडंट इन सेल विच आर रिलेटेड विथ एन्झायमॅटिक रिॲक्शन सच ॲज लिव्हर सेल, पॅनक्रेटिक सेल, किडनी सेल, स्प्लीन सेल, ल्युकोसाइट्स etc. तिथे इंट्रोडक्शनमध्ये दिलं आहे प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये अब्सेंट असते किंवा प्रेझेंट असेल तर डू नॉट हॅव वेल डिफाईन मेम्ब्रेन सिस्टीम, म्हणजे टोटली अब्सेंट राहत नाही असं पण असते. तर लायझोझोम्स देन लायझोझोम्स मे बी स्पेरिकल, रॉड लाईक और इरेग्युलर इन शेप. देन लायझोझोम इन्क्लोजेस अ कॅव्हिटी. ती कॅव्हिटी कशाने भरलेली असते, हायड्रोलिटिक एन्झाईम और ॲसिड फॉस्फेटेज हे पण काय आहे, एन्झाईम्स आहे. दे आर मोस्ट अबंडंट इन सेल विच आर रिलेटेड विथ एन्झायमॅटिक रिॲक्शन सच ॲज लिव्हर सेल, पॅनक्रेटिक सेल, किडनी सेल, स्प्लीन सेल, ल्युकोसाइट्स etc. ते कशामध्ये जास्त प्रमाणात आढळते, एन्झायमॅटिक रिॲक्शन जिथे होत असते, लिव्हर सेल आहे, पॅनक्रेटिक सेल, किडनी सेल, देन स्प्लीन सेल आणि ल्युकोसाइट्समध्ये. ल्युकोसाइट्स म्हणजेच WBC. तर एन्झाईम ऑफ लायझोझोम्स, लायझोझोमच्या कुठल्या कुठल्या एन्झाईम्स आहे हे याच्यामध्ये दाखवलं आहे. ग्रॅन्युल्स, वॅक्युल्स आहे,
आउटर साईडला लायझोझोमच्या The lysosomes contain crystalline or semi-crystalline form of enzyme. The lysosomes काय contain करते crystalline किंवा semi-crystalline forms of enzymes. The enzymes are kept inside by the lysosomal membrane. तर जे enzymes राहते ते कुठे राहते inside the lysosomal membrane. Then the membrane thus protects the cell from autolysis, dissolution or digestion. तर membrane जे आहे लायझोझोमची ते काय करते प्रोटेक्शन करत असते. ऑटोलायसिस म्हणजे काय होत असते सेल डिझॉल्युशन और डायजेशन, ते इन्झाईम्स डायजेस्ट झाले नाही पाहिजे म्हणून त्याला प्रोटेक्ट करत असते. द लायझोझोमल इन्झाईम्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड एज हायड्रोलायझेस. जे लायझोझोमल इन्झाईम्स आहे त्याला कलेक्टिव्हली काय म्हटलं जाते हायड्रोलायझेस. मोस्ट ऑफ द लायझोझोमल इन्झाईम फंक्शन इन द ॲसिडिक मिडियम, हेन्स दे आर नोन एज ॲसिड हायड्रोलायझेस. आणि जे लायझोझोमल इन्झाईम्स आहे ते मोस्टली फंक्शन कुठल्या मीडियममध्ये करत असते ॲसिडिक मिडियममध्ये करत असते, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जाते ॲसिड हायड्रोलायझेस. द लायझोझोम कंटेन अबाउट 40 हायड्रोलिटिक एन्झाईम्स. 40 हायड्रोलिटिक एन्झाईम्स कोण कंटेन करते लायझोझोम्स. देन त्यानंतर द लायझोझोमल इन्झाईम्स आर डिवाइड इन टू 6 टाईप्स. द लायझोझोमल इन्झाईम्स आहे ते 6 टाईप्समध्ये डिवायडेड झाले आहे. फर्स्ट प्रोटीएजेस, नेक्स्ट न्यूक्लिएजेस, फॉस्फेटेजेस, लायपेजेस, सल्फेटेजेस आणि ग्लायकोसायडेस. तर फर्स्ट प्रोटीएजेसमध्ये काय हायड्रोलाइट्स प्रोटीन म्हणून त्याला प्रोटीएजेस म्हटले जाते. तर प्रोटीनचं कन्वर्शन कशात करते अमायनो ॲसिड्समध्ये. तर एक्झाम्पल आहे पेप्टिडेज, कोलिजेनेस, कॅथेप्सिन. सेकंड आहे न्यूक्लिओजेस, तर हे काय करते ॲक्सॉन न्यूक्लिक ॲसिड्सवर ॲक्ट करते म्हणून त्याचं नाव काय आहे न्यूक्लिएजेस. तर इट ब्रेकडाउन्स न्यूक्लिक ॲसिड इंटू नायट्रोजन बेसेस, फॉस्फेटेज अँड पेंटोज शुगर रायबोस अँड डिऑक्झिरायबोस. तर त्याला एक्झाम्पल काय रायबोन्यूक्लियस अँड डिऑक्झिरायबोन्यूक्लियस. देन फॉस्फेटेज, तर इट हायड्रोलाइज फॉस्फेट कंपाऊंड. त्याच्या नावाप्रमाणे ते त्याचं वर्क करत असते. फॉस्फेट रिलेटेड टू फॉस्फेटेज. फॉर एक्झाम्पल आहे त्याचं ॲसिड फॉस्फेटेज अँड ॲसिड फॉस्फोडायस्टेरेस. देन लायपेज, तर इट ब्रेकडाउन्स लिपिड्स इंटू फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल आणि एक्झाम्पल आहे त्याचं इस्टरेजेस अँड फॉस्फोलायपेजेस. देन सल्फेट्स, तर इट ॲक्ट्स ऑन सल्फेट इस्टर्स इंटू फ्रॅगमेंट्स. देन ग्लायकोसिडेस टू ब्रेक डाऊन इंटू पॉलिसॅकॅराइड्स टू मोनोसॅकॅराइड्स. तर एक्झाम्पल आहे बीटा गॅलेक्टोज अँड बीटा गॅलेक्टोसाइडेस अँड अल्फा मोनोसाइडेस etc. तर पॉलिमॉर्फिझम इन लायझोझोम्स. Lysosomes show polymorphic to different types and even within a single cell type. Polymorphism in lysosomes. Polymorphism म्हणजे different types काय असते त्याचे. The lysosomes show polymorphic to different cell types and even within the single cell type. There are 2 types of lysosome. First आहे primary lysosome आणि secondary lysosome. So 2 types आहे लायझोझोमचे, फर्स्ट प्रायमरी, सेकंडरी. तर प्रायमरी काय असते It form either directly from endoplasmic reticulum or indirectly form Golgi complex by the process of budding. Budding जे प्लांटेशन करायच्या वेळेस तयार होत असते त्या पद्धतीने इट फॉर्म आयदर डायरेक्टली फ्रॉम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, एकतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममधून फॉर्म होते किंवा इनडायरेक्टली फ्रॉम गोल्गी कॉम्प्लेक्स by the process of budding. Then the enzymes of primary lysosomes are synthesized by ribosomes. तर जे प्रायमरी लायझोझोम्सचे enzymes आहेत ते कोण सिंथेसाइज करते रायबोझोम्स. These enzymes may be secreted outside the cell or stored inside the lysosome, so also called storage granules. The enzymes कुठे may be secreted outside the cell or मे बी सिक्रेटेड म्हणजे बाहेर सिक्रेटेड होते आणि आउटसाईड इनसाईड द सेलमध्ये काय होते स्टोअर करून राहते, त्याला म्हणून काय म्हटलं जाते storage granules. Then secondary lysosomes. They are of 3 types, namely phagosomes, residual body and autophagic vacuoles. तर सेकंडरी लायझोझोम्सचे किती टाईप्स आहेत 3 टाईप्स आहे, फॅगोझोम्स, रेसिड्युअल बॉडी अँड ऑटोफॅजिक वॅक्यूल. तर फॅगोझोम्स काय दे आर फॉर्म बाय फॅगोसायटोसिस और पिनोसायटेसिस ऑफ फॉरेन सबस्टन्सेस ऑफ सेल. फॅगोझोम्स काय कशाने फॉर्म होते फॅगोसायटोसिस होते और पिनोसायटोसिस ऑफ फॉरेन सबस्टन्स ऑफ सेल. The phagosomes associated with the primary lysosome and undergo fusion to form secondary lysosome. जे फॅगोझोम्स राहते ते असोसिएट विथ द प्रायमरी लायझोझोम सोबत असोसिएट होते आणि अंडरगो फ्युजन, दोन्याचं फ्युजन होते आणि काय फॉर्म करत असते सेकंडरी लायझोझोम. इट इज अ डायजेस्टिव्ह वॅक्यूल अँड द इनगल्फ मटेरियल इज डायजेस्टेड बाय हायड्रोलिटिक एन्झाईम्स ऑफ प्रायमरी लायझोझोम. हे काय असते फॅगोझोम डायजेस्टिव्ह वॅक्यूल असते आणि इनगल्फ मटेरियल हे कशाने डायजेस्ट करते बाय हायड्रोलिटिक एन्झाईम ऑफ प्रायमरी लायझोझोम. सेकंड टाईप्स आहे रेसिड्युअल बॉडी.
तर सेकंडरी लायझोसोम विथ अनडायजेस्टेड वेस्टेज इज कॉल्ड रेसिड्युअल बॉडी. सेकंडरी लायझोसोम काय करते, अनडायजेस्टेड वेस्टेज, त्याला काय रेसिड्युअल बॉडी म्हटलं जाते. देन द रेसिड्युअल बॉडी मे बी इलिमिनेटेड थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. जे रेसिड्युअल बॉडी आहे ते इलिमिनेट कशाने करत असते, प्लाझ्मा मेम्ब्रेननी. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन नियर असते एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या, म्हणजेच इनडायरेक्टली कशाच्या, लायझोसोमच्या. The plasma membrane of the cell by reverse phagocytosis. The process is called as cellular excretion. म्हणजे सेल्युलर एक्सक्रेशन म्हणजे एक्सक्रेशन करते सेल्सचं, म्हणून सेल्युलर एक्सक्रेशन. इन अमिबा अँड अदर प्रोटोझोन्स द रेसिड्युअल बॉडीज आर रिमूव्ह बाय डिफॅसिएशन्स. नेक्स्ट, थर्ड इज द ऑटोफॅजिक वॅक्यूल. इट इज ऑल्सो नोन एज ऑटोफॅगोसोम. They can digest a part of own cells such as mitochondria, endoplasmic reticulum, etc. and sometimes complete cell. ऑटोफॅजिक वॅक्यूल, ऑटो मीन्स स्वतःचं, म्हणजे सेल्फ. फॅजिक मीन्स लॉस करणे. तर हे स्वतःचे ऑर्गॅनिझमच लॉस करते, म्हणून त्याला काय म्हटलं जाते, ऑटोफॅजिक वॅक्यूल. तर स्वतःचे ऑर्गॅनिझम्स ऑर्गॅनिली कुठले, मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, etc. किंवा समटाईम कंप्लीट सेल लॉस करत असते. द सेल बिकम्स pathogenic. Such type of lysosome is produced during the pathological process. During starvation, the autophagosome starts digesting the cellular organelles of its own. Therefore, it is also known as suicidal bag. जेव्हा स्टार्वेशन होते, म्हणजे उपासमार होते, तर ऑटोफॅगोसोम स्टार्ट डायजेस्टिंग द सेल्युलर ऑर्गॅनेली. तर जे ऑटोफॅगोसोम आहे ते काय करते, डायजेस्टिंग द सेल्युलर ऑर्गॅनेली ऑफ इट्स ओन. देअरफॉर इट इज ऑल्सो नोन ॲज सुसायडल बॅग. हे डायग्राममध्ये दाखवलं आहे. पॉलिमॉर्फिझम ऑफ लायझोसोम, प्रायमरी लायझोसोम, सेकंडरी लायझोसोम. नंतर सेकंडरी लायझोसोमचे 3 टाईप्स, फॅगोसायटिक वेसिकल, फॅगोझोम, रेसिड्युअल बॉडीज, देन ऑटोफेजिक वॅक्यूल. देन फंक्शन्स ऑफ लायझोसोम. तर काय फंक्शन आहे लायझोसोमचे, द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ लायझोसोम्स आर ॲज फॉलोज. डायजेशन ऑफ फॉरेन पार्टिकल्स. फॉरेन पार्टिकल्सचं डायजेशन करायचं काम कोण करत असते, लायझोसोम. द लायझोसोम इज असोसिएटेड विथ द डायजेशन ऑफ फॉरेन पार्टिकल्स विच आर टेकन इन टू द सेल सायटोप्लाझम फ्रॉम सेल मीडिया आयदर बाय फॅगोसायटोसिस और पिनोसायटोसिस. म्हणजे इनसाईड घेतलं किंवा एक्सक्रेट केलं तर ते डायजेशन करायचं काम कोण करते, फॉरेन पार्टिकल्स, लायझोसोम. ड्युरिंग विच द लायझोसोम फ्युजेस विथ द फॅगोसायटिक और पिनोसायटिक वेसिकल अँड द डायजेशन ऑफ फॉरेन पार्टिकल्स begin with the lytic activity of enzyme of primary lysosome. Then the digested material get assimilated in the cytoplasm is known as intracellular digestion. The digested material assimilated होते सायटोप्लाझम सोबत, तर त्याला काय म्हटलं जाते, इंट्रासेल्युलर डायजेशन. म्हणजे इनसाईड द सेल होते आणि सायटोप्लाझम इनसाईड द सेल प्रेझेंट असते, त्याच्यामुळे इंट्रासेल्युलर डायजेशन. इन सेल्युलर एक्सक्रेशन, द अनडायजेस्टेड सबस्टन्सेस रिमेन्स इन द सेकंडरी लायझोसोम्स नोन ॲज रेसिड्युअल बॉडी. जे अनडायजेस्टेड सबस्टन्सेस राहते ते कुठे, सेकंडरी लायझोसोममध्ये स्टोअर राहते, त्याला रेसिड्युअल बॉडी म्हटल्या जाते. आणि विच मूव्स टुवर्ड्स द प्लाझ्मा मेम्ब्रेन, रिमूव्ह आउट बाय द रिव्हर्सिबल प्रोसेस ऑफ फॅगोसायटिस और पिनोसायटोसिस ॲज इज एक्झोसायटिस. आणि ते रेसिड्युअल बॉडी रिमूव्ह होते थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन आउटसाईड द बॉडी, आणि त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जाते, सेल्युलर एक्सक्रेशन म्हटलं जाते. म्हणजे सेलचं एक्सक्रेशन करत असते, एक्झोसायटोसिस. सो थर्ड इज द ॲटोफॅजी. द प्रोसेस ऑफ डायजेशन ऑफ द सेल्युलर ऑर्गॅनिलीज बाय ओन लायझोसोम इज नोन एज ऑटोफॅजी, जे आपण ऑटोफॅजिक वॅक्यूल्समध्ये डिस्कस केलं आहे. इट टेक्स प्लेस ड्युरिंग स्टार्वेशन, ड्युरिंग विच हायड्रोलिसिस ऑफ सेल्युलर ऑर्गॅनिलीज प्रोव्हाइड्स द एनर्जी फॉर द सर्वायवल. तर हे कधी काम करत असते ऑटोफॅजी, जेव्हा स्टार्वेशन उपासमार होते, ड्युरिंग विच हायड्रोलायसिस ऑफ सेल्युलर ऑर्गॅनिलीज आणि प्रोव्हाइड्स द एनर्जी फॉर देअर सर्वायवल. देन ऑटोलायसिस. ऑटोलायसिस म्हणजे सेल्फ डायजेशन. द लायझोसोम इज असोसिएटेड विथ द सेल्युलर ऑटोलायसिस. By this process, the dead cells or pathogenic cells may be removed by the enzymatic activity. त्या प्रोसेस थ्रू काय होते, जे डेड सेल्स आहे किंवा पॅथोजेनिक म्हणजे हार्मफुल सेल्स आहे ते रिमूव्ह केल्या जाते बाय द एन्झाईम ॲक्टिव्हिटी ऑफ लायझोसोम अँड प्रिव्हेंट द पॅथोजेनिक इफेक्ट ऑफ द ओव्हर नेबरिंग सेल. आणि प्रिव्हेंट करत असते पॅथोजन एनी हार्मफुल इफेक्ट ऑन नेबरिंग सेल. Then during the process, lysosome rupture release a digestive enzyme in its cytoplasm which diffuse in the whole cell and the whole cell is digested by lytic activity. त्या प्रोसेस ड्युरिंग दिस प्रोसेस लायझोसोम रप्चर होते आणि रिलीज द डायजेस्टिव्ह एन्झाईम्स इन सायटोप्लाझम. जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहे किंवा लायटिक एन्झाईम्स आहे रिलीज करते सायटोप्लाझममध्ये, आणि विच डिफ्यूज इन द होल सेल अँड द होल द सेल इज डायजेस्टेड बाय लायटिक ॲक्टिव्हिटी. त्याच्यामुळे काय होते, होल सेल जे आहे ते डायजेस्ट होते बाय लायटिक ॲक्टिव्हिटी.
Then extracellular digestion of material outside the cell is called extracellular digestion. जे डायजेशन ऑफ मटेरियल होते आउटसाइड द सेल त्याला एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन म्हटलं जाते. समटाइम्स द लाइसोसोमल एन्झाइम्स डिस्चार्ज outside the cell body in surrounding medium by the reverse phagocytosis or by diffusion of enzymes through the plasma membrane. जे sometimes lysosomal enzymes हे काय होते discharge outside the cell body in the surrounding medium by the reverse phagocytosis. जे lysosomal enzymes आहे ते reverse phagocytosisमुळे काय होते बाहेर जात असते और बाय डिफ्युजनमुळे तर एन्झाइम्स थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. फॉर एक्झाम्पल आहे त्याचं डिस्ट्रप्शन ऑफ बोन्स बाय ऑस्टोब्लास्ट सेल्स. देन फर्टिलायझेशन. During fertilization, the agrosome of sperm ruptures and release enzymes such as hyaluronidase, proteases, etc. जेव्हा फर्टिलायझेशन होते ते ॲक्रोजोम कॅप राहते स्पर्मवर ते रप्चर्स होते आणि काय करते रिलीज एन्झाईम सच ॲज हायलोरुनिडेज आणि प्रोटीएजेस. दिस एन्झाईम डिझॉल्व द एग्स मेम्ब्रेन अँड मेक द एंट्री ऑफ स्पर्म इन टू द एग्स. ते काय करत असते हायलोरुनिडेज और प्रोटीएजेस द एन्झाईम्स डिझॉल्व द एग्स मेम्ब्रेनला डिझॉल्व करत असते अँड मेक द एंट्री ऑफ स्पर्म इन टू द एग्स. Then lysosomes and disease. Lysosomes are involved in causing some disease. In aging man, some natural accumulation of indigestible substance occur in lysosome causing storage disease. तर लायझोम इन्व्हॉल्व इन कॉझिंग सम डिसीज. लायझोसोम डिसीज कॉज करायसाठी मदत करते. एजिंग म्हणजे जसं वय वाढत आहे तर सम नॅचरल ॲक्युमुलेशन ऑफ इनडायजेस्टेबल सबस्टन्स ऑकर इन लायझोसोम कॉझिंग स्टोरेज डिसीज. ते काही ॲक्युमुलेशन झालेले राहते अनडायजेस्टेबल सबस्टन्सेस त्याच्यामुळे काय होते स्टोरेज डिसीज कॉज होते. तर एक्झाम्पल आहे त्याचं पॉम्स डिसीज, ग्लायकोजन स्टोरेज डिसीज ड्यू टू अब्सेन्स ऑफ जीन रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ हायड्रोलिज एन्झाईम. ड्यू टू अब्सेन्स ऑफ जे पॉम डिसीज आहे ग्लायकोजन स्टोरेज होते ड्यू टू अब्सेन्स ऑफ जीन रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ हायड्रोलिज एन्झाईम. जे अब्सेन्स ऑफ जीन राहते कशासाठी सिंथेसिस ऑफ हायड्रोलिज एन्झाईमसाठी त्याच्यामुळे पॉम्स डिसीज होत असते. इट हेल्प्स इन ब्रेकडाऊन ऑफ क्रोमोझोम्स आणि लायझोमल ब्रेकडाऊन इनिशिएट मायटोसिस. कशासाठी मदत करते तो ब्रेकडाऊन ऑफ क्रोमोझोम आणि क्रोमोझोम ब्रेक झाले तर लायझोमल ब्रेकडाऊन इनिशिएट मायटोसिस. इट मे बी इन्व्हॉल्व इन सर्टन टाईप्स ऑफ मायोलाइड ल्युकोमिया दॅट इज कॅन्सर. आणि ते क्रोमोझोमचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे काय होते कॅन्सर प्रोड्यूस होते.